24x7 न्यूज रिपोर्ट विशेष वृत्त. मोफत गणवेश योजनेत मोठा गौप्यस्फोट. नाशिक जिल्ह्यात 16 जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे गणवेश. सीईओ ओमकार पवार यांनी कठोर कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित या प्रकरणाने नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शासनाने निश्चित केलेल्या गुणवत्तेच्या निकषांचे उल्लंघन करून काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे गणवेश वितरित करण्यात आल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार शालेय गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडामध्ये कॉटन आणि पॉलिस्टरचे निश्चित प्रमाण असणे बंधनकारक आहे. मात्र गुणवत्ता तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये काही ठिकाणी 100% पॉलिस्टर तर काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात कॉटन आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश पुरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी तात्काळ दखल घेत संबंधित 16 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर शासन नियमानुसार कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात बागलाण तालुक्यातील कोटबेल व दुधमाळ, सुरगाणा तालुक्यातील माणी, आंबोडा, चिंचपाडा, बोरपाडा ग, चांदवड तालुक्यातील सोग्रस, दुगाव, खडकओझर, आसरखेडे तसेच पेठ तालुक्यातील हरणगाव, आमलोन, आससबारी, माळेगाव, गारमाळ आणि देवगाव या जिल्हा परिषद शाळांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. सीईओ ओमकार पवार यांनी विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही योजनेत गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला असून शासनाच्या योजनांमध्ये अनियमितता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर शाळांमधील गणवेशांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात व्यापक तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास आणि त्यानंतर होणाऱ्या प्रशासकीय कारवाईवर आमचे लक्ष कायम राहील. या संदर्भातील प्रत्येक अधिकृत घडामोडीची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. प्रतिनिधी विशाल देवरे, विरगाव, सटाणा. मुख्य संपादक उमेश मोरे. 24x7 न्यूज रिपोर्ट.